आज आप्पा नानींना घेऊन बँकेत गेले. तसे ते दोघंच म्हणून शक्य तेव्हा ते नानींना सोबत घेऊन फिरत. मुलं परदेशात स्थायिक, त्यांची आता परत यायची आशाच नाही. पूर्वी वर्षातनं एकदा तरी येणारी गेल्या 4 वर्षात एकदाही इकडे फिरकली नाहीत. मग दोघांचाच काय तो संसार राजा राणीचा म्हटला तरी काही हरकत नाही. कारण आप्पा राजा माणूस मनानं आणि दानानंही. आज आप्पा मनाशी काहीतरी ठरवूनच बँकेत आले होते. सगळ्या ठेवी, पासबुक आणि लॉकरच्या किल्ल्या वगैरे पण सोबत घेऊन. गाडीतनं उतरत राजारामला तू गाडीतच थांब, आम्ही आलोच दोघं जाऊन. राजाराम हो हो ठीक आहे, पण काही लागलं तर मात्र फोन करा. आप्पा हो हो करीन बरं, तू तिकडे झाडाखाली गाडी लावून बस म्हणजे तापायची नाही. नाहीतर तुझ्या नानीला चटके बसतात. डोळे मिचकावत नानींकडे बघत दोघेही गालात हसतात. नानी हातात काठीनी पिशवी सांभाळत आप्पांच्या मागे चालू लागतात. आप्पा पूर्वीपासून बँकेचे ग्राहक ने आता काही दिवसांपासून संचालक. पण मग त्यांना मॅनेजर डायरेक्टर केबिनमध्ये बसायला बोलावून घेतात. मॅनेजर आप्पा तुम्ही कशाला त्रास करून घेतलात, मी कुणाला तरी पाठवलं असतं घरी. त्यात नानींनाही उगाचच घेऊन आलात. गुडघेदुखीने आधीच त्या बेजार. आप्पा अरे दीपक दादा एरवी नव्हतोच आणत, पण आज तिची सही लागणार आहे. सही नाही कदाचित सह्या म्हणून आणलं, मग परत येणारच नाही कधी, गरजच पडणार नाही कदाचित. मॅनेजर आप्पा असं का म्हणताय, तुम्ही दोघं कुठे जाणार आहात का, दादांकडे अमेरिकेला. आप्पा नाही अरे, आता कसले तिकडे जातोय, आपला गाव बरा आणि आपलाच देश बरा. पण आता इथेही राहायचं नाही. इहलोकीची यात्रा सुरू होण्याआधी नर्मदेची यात्रा करायची. यात वाचलो तर पुढे काशीत जाऊन राहायचं असं ठरवलंय. मॅनेजर आप्पा असं अचानक का ठरवलं, काही प्रॉब्लेम आहे का, सांगा ना. नर्मदा परिक्रमा आणि काशी म्हणजे काय, गाव सोडून असं कुठेही का भटकायचं आश्रितासारखं. इतका वेळ फक्त हसून संवादाचा भाग बनलेल्या नानी आता तरी काय वेगळं आहे. घर आपलं तरी आमचं प्रेमानं करणाऱ्या सगळ्यांच्या आश्रयाला असतं राहतोय. नातं ना गोतं सगळी रक्ताशिवायची नाती, पण त्यांना तरी असं किती दिवस बांधून ठेवणार. अरे ती सुमन किती दिवस झाले लेक बोलावतोय, तरी आमच्यामुळे ती जात नाही. शिवाय राजाराम, बकुळा, मनोहर सारीच 2 दिवस कुठे जायचं म्हटलं तरी आमच्या काळजीनं गेल्या पावली परत येतात. आमचं झालंय जगून आता, आमची पोरं नाहीतच असं समजून व्हायचं ते देवाच्या नामस्मरणात आणि त्याच्याच दारात झालं तर मुक्ती ठरलेली. असंही पाश तोडलेत, इच्छाही काही राहिल्या नाहीत. आता इथे काय नाही कुठे काय, एकदाची देहाच्या पिंजऱ्यातून मुक्ती मिळाली की संपलं सारं. मॅनेजर नानी अहो तुम्ही इतकं निर्वाणीचं का बोलताय, तुम्ही तरी आप्पांना सांगायचं. पण तुम्ही सुद्धा. नानी हा निर्णय घ्यायचा आग्रह माझाच, त्यांनी मला त्यात साथ दिली आणि त्यांना पटलंय म्हणून आजही त्या निर्णयाची पुढची पायरी. मॅनेजर म्हणजे आप्पा फार काही नाही, जे आमचं म्हणून वागवलं ते आत्ता सगळं जिकडे तिकडे करायचं, घर शेत आणि पैसा. नानी आणि दागिने पण. आप्पा हो हो दागिने पण. मॅनेजर म्हणजे नक्की काय करायचंय. आप्पा घर बकुळेच्या लेकीला शाळा चालवायला द्यायचं, पैसा सुमन, राजाराम, मनोहर आणि बकुळेला, सगळे दागिने चौघांच्या लेकींना आणि शेती ब्रह्मकुमारी संस्थेला. ते ठरवतील त्यांना काय करायचं ते. मॅनेजर आणि तुम्ही तुमच्यासाठी काही शिल्लक ठेवलं नाही आप्पा. अजून असे किती दिवस जगू माहीत नाही, पण हातात काही ठेवून थोड्या सामानासोबत आम्ही एकादशीला निघू नर्मदा परिक्रमेला. पुढे जे होईल ते. नानी आज आत्ता या घडीचा भरवसा नाही, तिथे कशाला उद्याची बात नाही का हो. तो आहेच की, आजपर्यंत सांभाळलं, आता परतीचा प्रवासही करवेन. तर मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या मराठी रिअल स्टोरीज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सेट करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.